फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. नफा न मिळवणाऱ्या संस्थांची वैशिष्ट्ये. फर्स्ट, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच कन्सर्न इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स अँड नॉट टू अर्न प्रॉफिट. पहा, पहिलं वैशिष्ट्य आहे, नफा न मिळवणाऱ्या संस्थांचा प्राथमिक उद्देश हा नफा न मिळविता सभासदांना मोठ्या प्रमाणात सेवा प्रदान करणे हा असतो. सेकंड, these concern are formed for promotion of art, culture, education, sport, charity, health, etc. नफा न मिळवणाऱ्या संस्था ह्या कला, संस्कृती, शिक्षण, खेळ, धर्मादाय, आरोग्य अशा विविध क्षेत्रांना प्रोत्साहित करण्यासाठी स्थापन झालेल्या असतात. थर्ड, द मेंबर्स ऑफ दिस कन्सर्न कॅन नॉट गॉट द डिव्हिडंड, इट इज प्रोहिबिटेड. नफा न मिळवणाऱ्या संस्था आपल्या सभासदांना कोणत्याही प्रकारचा लाभांश देत नाही, ते त्याला प्रतिबंध करतात. फोर्थ, द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न्स इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर्स, इट इज गव्हर्न बाय इलेक्टेड मेंबर्स. नफा न मिळवणाऱ्या संस्थांचं व्यवस्थापन हे सभासदांपैकीच नेमलेल्या काही व्यक्तींमार्फत केले जातं. फिफ्थ, these concerns prepare receipt and payment account, income and expenditure account and balance sheet. नफा न मिळवणाऱ्या संस्थांमध्ये अकाउंटिंग स्टेटमेंट तयार करत असताना रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट हे 3 स्टेटमेंट तयार केले जातात. सिक्स्थ, कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न्स. इट इज मेड अप ऑफ एंट्रन्स फीज, सरप्लस, लिगसीज अँड डोनेशन्स स्पेशली रिसिव्ड फॉर कॅपिटल फंड. अशा संस्थांमध्ये कॅपिटल फंड हा निर्माण केला जातो आणि तो निर्माण करत असताना सभासदांची प्रवेश फी, सरप्लस, लिगसीज म्हणजेच काही स्मरणार्थ रक्कम वगैरे दिली जाते अशा संस्थांना, तर अशी रक्कम, त्याचबरोबर डोनेशन म्हणजे देणग्या, अशा विविध प्रकारच्या माध्यमातून ह्या संस्थांमध्ये कॅपिटल फंड हा क्रिएट केला जातो. नेक्स्ट पॉईंट इज डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. म्हणजेच नफा मिळवणाऱ्या संस्था व नफा न मिळवणाऱ्या संस्था यांमधील फरक पाहत असताना पहिला मुद्दा आहे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच ऑर्गनायझेशन इज टू अर्न प्रॉफिट. Not for profit organizations, the primary object of their organization is to provide services. पहिला मुद्दा आहे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे प्राथमिक उद्देश. प्रॉफिट ऑर्गनायझेशन यांचा प्राथमिक उद्देश हा जास्तीत जास्त नफा कमवणे हा असतो, तर नफा न मिळवणाऱ्या संस्थांचा प्राथमिक उद्देश हा जास्तीत जास्त सेवा प्रदान करणे हा असतो. दुसरा मुद्दा आहे प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स prepare trial balance and not for profit organizations do not prepare trial balance. Receipt and payments account is prepared. पहा, प्रॉफिट ऑर्गनायझेशन्समध्ये ट्रायल बॅलन्स बनवला जातो कारण ते नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेले असतात, तर नफा न मिळवणाऱ्या संघटनांमध्ये ट्रायल बॅलन्स बनवला जात नाही, तर त्या उलट ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट्स तयार करतात. थर्ड पॉईंट इज अकाउंटिंग स्टेटमेंट. प्रॉफिट ऑर्गनायझेशन prepare trading account, profit and loss account and balance sheet. Not for profit organizations prepare receipt and payment account, income and expenditure account and balance sheet. पहा, प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 3 अकाउंटिंग स्टेटमेंट प्रिपेअर केले जातात. या उलट नफा न मिळवणाऱ्या संघटनांमध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 3 स्टेटमेंट तयार केले जातात. फोर्थ पॉईंट इज नेट रिझल्ट. प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स नेट प्रॉफिट और नेट लॉस. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन सरप्लस और डेफिसिट. म्हणजे ह्या संघटनांमध्ये जो नेट रिझल्ट मिळतो तो प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला त्या संघटनेला होणारा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस माहीत होतो, तर नफा न मिळवणाऱ्या संघटनांमध्ये त्या संस्थेकडे किती सरप्लस किंवा त्या संस्थेला किती डेफिसिट असते हे आपल्याला माहीत होतं. फिफ्थ इज ओनर्स फंड ऑब्लिक कॅपिटल फंड. प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स ओनर्स फंड includes owners investment
फॉर एक्झाम्पल कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस. And not for profit organizations, capital fund represent accumulated amount of surplus, subscriptions, donation and surplus as shown by income and expenditure account. पण ओनर्स फंड किंवा कॅपिटल फंड म्हणजेच काय तर कॅपिटल. मग आता प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये जे कॅपिटल असतं तर त्याच्यामध्ये ओनर्स म्हणजे जो व्यवसायाचा मालक असेल त्याचे गुंतवणूक इन्क्लूड असते. त्याचबरोबर त्याने आणलेलं भांडवल प्लस व्यवसायात नफ्यातून जो काही भाग रिझर्व म्हणून ठेवला जातो किंवा जे काही सरप्लस म्हणजे जे काही आधिक्य असतं यापासून ओनर्स फंड क्रिएट केला जातो किंवा मेजर केला जातो. तर नफा न मिळवणाऱ्या संघटनांमध्ये जे कॅपिटल फंड असतं तर ते अशा संघटनांना दिल्या जाणाऱ्या वर्गणी, देणग्या किंवा सरप्लस म्हणजे काय तर ह्या संघटनेकडे इन्कममधून खर्च वजा केल्यानंतर जे आधिक्य म्हणजे जी रक्कम शिल्लक राहते त्याला आपण सरप्लस असं म्हणतो. अशा माध्यमातून ह्या संघटनेचं कॅपिटल फंड हा क्रिएट केला जातो.